नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावलेली आहे। बऱ्याच ठिकाणी पावसाने धो हजेरी लावल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। मात्र अजून काही राज्यामध्ये बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार आहे। मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण देखील हे आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तर आता कोणत्या भागात अधिक पावसाचा जोर राहील त्या भागाची नावे सांगणार आहोत, जिल्ह्यांची नावे, तसेच काही ठिकाणी अजून पावसाचा जोर मध्यम ते काही भागात अक्षरशः जोरदार हजेरी लागणार आहे। पुढच्या काही तासामध्ये तुफान पाऊस राज्यातील काही जिल्ह्यात आता पाहायला मिळणार आहे। तर कोणते जिल्हे आहेत ते देखील पाहायला मिळेल, त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा। खूप सारे जर व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत। चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची अपडेट जी आहे ती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळत नाही। तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। तर इकडे बघू शकता आता सध्या स्थितीला वातावरण हे राज्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा वाढत जाणार आहे। यामध्ये सध्या स्थितीला वाऱ्याची तीव्रता देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। सध्या जर विचार केला तर आता कोणत्याही क्षणाला मालेगाव या भागामध्ये देखील पावसाची हजेरी लागणार आहे। मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो, त्यामुळे हे अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाची हजेरी ही राज्यामध्ये असतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। तसेच इकडे पुढे नंदुरबार असेल, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तर आता पुढच्या 2 तासात कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस राहील त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहू। तर इकडे बघू शकता आता महत्त्वाची अपडेट म्हणजे आता बहुतांश भागामध्ये पावसाची तीव्रता ही चांगल्या स्वरूपाची वाढत तर चाललेली आहे। आता पुढच्या जर काही तासाचा विचार केला तर काही तासामध्ये पावसाळी वातावरण हे काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी आपल्याला लागतानाच पाहायला मिळणार आहे। सध्या जरी पाऊस नसला तरी पुढच्या काही तासात मोठा बदल होऊन पाऊस पाहायला मिळेल। यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धुळे। धुळे जिल्ह्यात जर राहत असाल तर सतर्क राहा, विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पाऊस राहील। तसेच इकडे शिरूरचा भाग आहे, जळगाव या पट्ट्यात देखील पाऊस राहणार आहे। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस राहील, गारपिटीची शक्यता आहे। तसेच इकडे जर विचार केला तर आता अहिल्यादेवी नगर या भागातील देखील शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यांच्या जिल्ह्याच्या कमेंट देखील केलेल्या होत्या। आता चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या जिल्ह्याची जर तुम्ही कमेंट केली तर तुमच्या भागाचा अंदाज आपण सर्वात देऊयात। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती नक्की टाका। तर इकडे बघू शकता आता अकोट तसेच सोलापूर कोल्हापूरचे काही भाग असतील या भागामध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे। तसेच सेलू माजलगावच्या भागात मोठा बदल पाहायला मिळणार असून या ठिकाणी तुरळक भागासाठी पावसाळी क्षेत्र हे तयार होऊ शकतं। सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण हे राज्यातील काही भागात पाहायला मिळणार आहे। वाऱ्यांचा प्रभाव देखील अधिक सध्या स्थितीला काही भागामध्ये पाहायला मिळत आहे। वाऱ्यांच्या प्रभावामुळे आता जे आहे ते ढग जे आहे ते आता महाराष्ट्राकडे येतानाच देखील पाहायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हा पाऊस राज्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। वाऱ्याची तीव्रता देखील मोठ्या प्रमाणामध्ये राहणार असल्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। वाऱ्यांचा वेग पावसासोबत हा खूप अधिक राहील असा अंदाज देखील आता मॉडेलनुसार वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। तसेच आता विचार जर केला तर काही भागात खूप तीव्र पाऊस पाहायला मिळणार आहे। तर इकडे बघा यामध्ये विचार जर केला तर नंदुरबार जिल्हा पुढच्या 1 ते 2 तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची चांगली हजेरी लागेल। नवापूर, नंदुरबार, शिरपूर, सेंदवाचा भाग असेल, खारगावचा भाग असेल, धनगावचा भाग असेल या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता आहे। तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी या भागामध्ये लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये येणार आहे। तर इकडे बघा यामध्ये कोरेगावचा तालुका असेल, सेंदवा असेल, शिरपूर असेल, नंदुरबार असेल या भागामध्ये नवापूर पर्यंत हे वादळी वातावरण सक्रिय राहील। चांगला पाऊस या ठिकाणी होणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस राहील। साक्रीच्या भागामध्ये अहवा, मालेगावच्या भागात पाचोरा, जळगावच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह वादळी स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे पुणेचा भाग असेल, पुणेच्या भागामध्ये देखील खेडचा भाग असेल, जुन्नर असेल, कल्याण डोंबिवली असेल, मुंबई खोपोलीच्या भागात पुणेपर्यंत आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे सक्रिय होतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागामध्ये राहण्याचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। तसेच इकडे खेड पुणेच्या भागात कोणत्याही क्षणी येत्या 2 तासामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं, त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्या
वाऱ्यासह तुफान स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पडतानाचं चित्र हे पाहायला मिळणार आहे. तर चला पुढे पाहूयात. तर इकडे बघू शकता अजून काही तासामध्ये गोरेगावचा काही भाग असेल, या भागात देखील पावसाळी वातावरण चांगल्या स्वरूपाचं पाहायला मिळणार आहे. गोरेगावच्या भागामध्ये देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळेल. चिपळूण साताऱ्याच्या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पुढील 2 तासात पाऊस पाहायला मिळेल. मेघगर्जनेसह पाऊस राहणार आहे. गोरेगाव पुणेच्या भागात खोपोली खेडपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज देखील आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. हा पाऊस अवकाळी असल्यामुळे वाऱ्याचा वेग व गारांची शक्यता देखील पाहायला मिळत असते. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. तर चला पुढील अंदाज पाहू. तर इकडे बघू शकता आता यामध्ये जर आता पुढचे जिल्हे पाहायला गेलं तर आता आपल्याला काही ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळत आहे. तर आता कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस राहील त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगूया. यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यादेवी नगर. अहिल्यादेवी नगर या ठिकाणी पाऊस राहणार आहे. अहिल्यादेवी नगर, जामखेड, बीड, पैठणचा भाग असेल, श्रीरामपूरचा भाग असेल, या भागात देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान अशी पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढे होईल तेवढे सतर्क राहावे, कारण पावसाचा जोर अधिक राहील. बीडच्या भागामध्ये देखील पावसाची दाट शक्यताही आपल्याला पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात देखील आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागेल. परळीचा भाग असेल, माजलगाव, सेलू स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचं वातावरण पुढच्या 2 तासामध्ये पाहायला मिळू शकतं. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. तसेच इकडे वाशिम, शेवगाव, चिखलीचा भाग असेल, लोणार, कन्नड असेल, सिल्लोड, पाचोरा असेल, या भागात देखील मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. या भागात देखील सतर्क राहा, कारण पावसाचा जोर हा कोणत्याही क्षणाला वाढू शकतो. कोणत्याही क्षणाला तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे. मेघगर्जनेसह हा पाऊस येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढे होईल तेवढे सतर्क राहा. विजांचा धोका अधिक पाहायला मिळत असतो, असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. तसेच पुढे इकडे वाशिम असेल, वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर आता वाशिम या ठिकाणी देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाशिम या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. कारंजा, अकोला असेल, अमरावती या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. अन्यथा जास्त काय जोरदार पावसाची शक्यता नाहीये. मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणारा जिल्हा म्हणजे इकडे मुंबई देखील आहे. तसेच इकडे नंदुरबार आहे, धुळे आहे, साक्री आहे, पाचोरा आहे, जळगाव जिल्हा आहे. या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे गडचिरोली, गोंदिया, सोलापूर, कोल्हापूर, तसेच धाराशिव, लातूर, नांदेडचे भाग असतील, म्हणजे काही जे कर्नाटक सीमालगतचे, तेलंगणा सीमालगतचे, म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर कर्नाटक सीमालगतच्या भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या भागात देखील सतर्क राहा. विजांसह पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच पुढे इकडे आता इकडे बघू शकता मोठा बदल आता वातावरणात होत चाललेला आहे. कोणत्या क्षणी आता पाऊस जी आहे ती दाखल होणार आहे. त्यामध्ये जर विचार केला तर इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे. अहिल्यादेवी नगर या ठिकाणी देखील कोणत्याही क्षणाला पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे. मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यामध्ये नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, शेवगाव, जळगाव, मालेगाव, नंदुरबारचा भाग असेल, नाशिकच्या या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता आहे. सतर्क राहा, कारण हा पाऊस कोणत्याही क्षणाला वाढणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी या भागात लागण्याचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. विजांसह हा पाऊस या भागात हजेरी लावणार आहे. यामध्ये जालना जिल्हा येत आहे, छत्रपती संभाजीनगरचा भाग येत आहे, शेवगावच्या भागामध्ये देखील विजांसह पावसाची शक्यता इकडे बघू शकता. कोणत्याही क्षणाला इकडे वैजापूर, मनमाड, कन्नडचा भाग असेल, तसेच इकडे श्रीरामपूरचा भाग असेल, या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी या भागात लागणार आहे. हीच परिस्थिती सेलू, माजलगावच्या काही भागात पाहायला मिळेल. असं नाहीये की सर्वच भागात पाऊस होईल. तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला या मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा. विजांसह पावसाची शक्यता आहे. पावसाचा धोका अधिक काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. विजांचा धोका देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. तर रोजचे रोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तसेच शेतकरी मित्रांनो, जर पाऊस कोणत्या भागात आता वाढत असेल तर त्या भागाचा अंदाज लवकरच या चॅनलवरती देणार आहोत. धन्यवाद.